सोलापूर येथील NAB निवासी अंध कार्यशाळेचे नामांतर करण्यात आले असून त्याला सुशीलकुमार शिंदे दिव्यांग दृष्टिबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असे नामकरण देण्यात आले आहे। नामकरणाच्या कार्यक्रमास फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीकांत येळेगावकर तर NAB संस्थेच्या आजीव सभासद श्री पद्माकर कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे अध्यक्षपद NAB संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश येलगुलवार यांनी सांभाळले। या प्रसंगी NAB संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश कदम सर, शशिभूषण येलगुलवार सर, किशोर देशपांडे, अनिल दाबडे, नाट्य क्षेत्रातील सुमित फुलमावडी, राजू पाटील, वाहिद नदाब, आजी मलंग नदाब, किरण फडके आणि ममता मूकबधीरचे बसवराज गाढवे, स्वरांजली वृत्तवाहिनीचे संपादक गड्डम व कुमारी आकांक्षा भंडारे मॅडम या मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते अंधांचे कैवारी डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशीलकुमार शिंदे दिव्यांग दृष्टिबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अधीक्षक रामचंद्र कुलकर्णी सरांनी केली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकांत येळेगावकर सर यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवनातील पट्टीवाली ते मुख्यमंत्रीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर सविस्तर सांगितला। या कार्यक्रमामध्ये CC इन कॉम्प्युटर बेसिक या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या श्रीराम कदम, नवनाथ कांबळे, आम सिद्ध व्यंकटेश गुडशेलू व शिवशरण गडदुरे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच हर्षद पोंडगे यांना 3 लाखाची उड्डाण शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार पाटील यांनी केले तर आभार रियाज मुल्ला यांनी मानले। हा सन्मानपूर्ण कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पडला। सदर कार्यक्रमात शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले। आत्ताच आमच्या सगळ्यांच्या हस्ते बाहेर या शाळेचं नामकरण हे नामदार सुशीलकुमार शिंदे कर्मशाळा अंध कर्मशाळा या नावाने करण्यात आलं। ज्या व्यक्ती शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबात जन्म होऊन सुद्धा ज्यांनी जिद्दीच्या, चिकाटीच्या, आत्मविश्वासाच्या, ध्येयवादाच्या बळावर छोट्या मोठ्या नोकऱ्या करत मगाशी शशिभूषण म्हणाले पट्टीवारीची नोकरी केली, नोकऱ्या करत त्यांनी BAची LLBची पदवी संपादन केली। त्यानंतर ते मुंबईला गेले। मुंबईला गेल्यानंतर त्यांची इन्स्पेक्टर पदावर सुद्धा नियुक्ती झाली होती। परंतु त्याच काळामध्ये त्यांनी काँग्रेस डेमोक्रेटिक फोरममध्ये काम करायला सुरुवात केली आणि राजकीय पक्षामध्ये एखादा